मूर्ती पण तिथं पाहिलेली होती आणि शंकररावजी गेले तेव्हा रामलल्लाची मूर्ती पण होती आणि तिथं काही फारशी व्यवस्था पण नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी विचारलं, अरे मस्जिद कुठे आहे इथं? तर ते कोणी म्हणत नाही मस्जिद नाही, एवढंच आहे म्हणे. हे 3 दिसतात ना घुम्मट, हे एवढंच त्याला म्हणतात की त्याला मस्जिद नव्हतं, पण ते खऱ्या अर्थाने घुम्मट होते. आणि त्याचा म्हणजे 49 पासून त्याला कुलूप होती आणि ते कुलूप नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर उघडली. मला अजून झुंडेराज महाराज देगलूकरांचं ते वाक्य आठवतं. आळंदीला त्यांचं विश्व हिंदू परिषदेचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनात असं म्हणले होते की ती 87ची घटना आहे. तेव्हा भारताला स्वातंत्र्य होऊन 40 वर्ष झाले, पण अजूनही माझा राम पारतंत्र्यात आहे, तो कुलपाच्या आत आहे. अशा प्रकारचं झुंडीराज महाराजांचं ते वाक्य होतं आणि त्यामुळे त्याचा सगळीकडे मोठा गाजावाजा झाला आणि पुढे काही दिवसांनी ते कुलूप उघडलं. ते कुलूप उघडायला नांदेडचे झुंडाराज महाराज देखील त्यांच्या प्रयत्नाने ते उघडलंय असं त्यावेळेला लोक सांगत होते. आणि मुली सगळी परिस्थिती आपण पाहिली आणि त्यावेळेला ते 92 साली ते खरं म्हणजे गृहमंत्री आले आणि त्या काळात ते तिन्ही घुमट जे पडले, आता ते पडले तर ते आधी खरं म्हणजे इतिहास असाच घडतो. इतिहास घडायचा असेल तर त्याला थोडंफार अशा प्रकारेच घडावा लागतो. तो इतिहास घडला नसता 92चा तर रामलालाचं मंदिर आणि रामलल्लाचं मंदिर आज आपल्याला दिसलंही नसतं, अयोध्येचं भव्य मंदिर दिसलंही नसतं. पण त्यावेळेला खरं म्हणजे यांचा काही दोष नाही. शंकररावजीचा आग्रह होता, त्यांनी मंत्रिमंडळात सांगितलं होतं की तिथं कल्याण सिंगचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, तिथं राष्ट्रपती राजवट लावली तर ते वाचेल, नाही तर वाचणार नाही, इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं. पण मंत्रिमंडळातल्या काही सहकार्याने त्याच्यात शरदराव पवार पण एक आहे. ते म्हणलं काय करायचं 356 लावून. आता ते कुठल्या अर्थाने बोलले, कारण त्यांच्या शब्दाचे बरेच अर्थाने बरेच पैलू तयार होतात, त्यामुळे आम्हाला माहित नाही कशा अर्थाने. त्यांना वाटलं पडलं तर बरं झालं, शंकररावचं नाव होईल. आणि म्हणून ते त्यांनी म्हणलं की काय करायचं, ते त्यांचं राज्य आहे, अमुक आहे तमुक आहे. तेव्हा 356 लागू नाही केली, 356 लागू केले नाही. आणि ते पडल्यावर तर आपल्याला माहिती आहे कल्याण सिंग काय सांगत होते, गोली नाही चलाऊंगा, गोली नाही चलाऊंगा, गोली नाही चलाऊंगा. आणि त्यावेळी शरद पवार साहेब पंतप्रधान नरसिंहराव साहेबांना भेटायला गेले होते, पण नरसिंहराव साहेब पूजा करत होते आणि ते पडूतर त्यांची पूजा आटपलीच नाही, बाहेर आले नाही. म्हणजे याचा अर्थ पूजा करत असून तर पूजाच करत असतील असं आपण समजू. देवाला दोन्ही अर्थाने होऊ शकतं, तेव्हा ते वाचव असंही होऊ शकतं, तेव्हा ते पडू दे असंही होऊ शकतं. जे आपल्याला सोयीचं असेल ते झालं. आणि म्हणून अशा काळामध्ये शंकररावजी, मला ते माधवराव गोडबोले ते लिहिलंय त्यांच्याबद्दल की विनाकारण त्यांचं नाव, त्यांच्या नावाची बदनामी झाली. खरं म्हणजे त्यांचा दोष त्यांना त्यांच्या नावाची बदनामी झाली, हेही माधवराव गोडबोलेने त्यांच्या एका मोठ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि माधवरावजी गोडबोले संरक्षणाच्या गृह खात्याचे मुख्य सचिव होते त्यांच्याकडे त्यावेळेला. त्यांनी लिहून ठेवलं, चांगलं पुस्तक आहे, तुम्ही कधीतरी वाचा. तुमच्या इथलं एक आणखी एक लेखक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.